नमस्कार मंडळी. आयुष्याच्या बॅलन्स शीट मध्ये टेन्शनमुळे झालेला लॉस भरून काढण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचा भरपूर प्रॉफिट. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, अग्गा अग्गा आई म्हणत आपल्या वडिलांना सत्वाला येतोय हास्य जत्रेतला अतरंगी मुलगा. अर्थात तुमच्या समोर येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराम. माझ्या घरात एवढी शांतता. अगं ए, कुठे आहेस? ओंक्या 12 वाजता मला मेसेज केला ओंक्याने. बाबा करिअरची नवीन सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या. हाफ डे टाकला, लगेच इकडे आलो. पुढे लिहून पाठवलं, बाबा आपल्या घराचा आता विकास होणार आहे, काळजी करू नका. विकास या शब्दाची एवढी भीती वाटते आणि त्यात हा करणार म्हणजे विषय संपला. अरे देवा, काय आता नवीन उद्योग करतो ना, मला टेन्शन आलंय. काय करू या पोराचं मी? हे काय करताय? हा, हे काय लावलं? हे गौऱ्या बने काय चाललंय? शी, काकाने ओळखला आपल्याला. आणि तू तू बघितलं? ए, तुम्हाला दोघांना ओळखलं, मला नाही ओळखलं. ते मला भिकारी समजले. तुला मी जन्मापासूनच भिकारी समजतोय. ए ओंक्या, मला बघू. ए बाळा, हे काय केलंस तू? ओंक्या, केस कापले. हे ओंक्या ना, ए बाळा, बाबा आहेत ना, घाबरायचं नाही. हा, हे कुठले भिकेचे डोळे लागले आहेत बाळा? हे बाबा थांबा, श्वास घ्या. भीख मांगना तो फितरत है इंसानों की, यहाँ खुदा छोड़कर हर कोई भीख मंगा है. नेता हो, अभिनेता हो या हो कोई खांडेकर, यहाँ जीता है हर एक भीख मांगकर. ए बाळा थांब. ए बाळा, काय होतं रे? घाबरायचं नाही बाळा, मी आहे ना. हा, काय हालत केली माझ्या बाळा. ए बाळा, भीक नाही मागायची. बाबा सक्षम आहे, बाबा तुझं करिअर घडवणार. हा, हे काय केलंय? घरी गेलात? घरच्यांनी वारावर सोडलंय? हे कोणतं काय कपडे घातले? ते काय गाणं गाताय तुम्ही? ओके, हे काय? बाबा मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यात सामील होता का? का भीक मागायला? अरे साहब, गरीब को मत मारो साहब. आवाज नाही काढ. गप बस. आवाज नाही काढायचा, कळलं? ए ओंके, इथे बाळा, इथे हे बघ. काय घाबरू नको. बाबा आहे ना, बाबा अजून खूप वर्ष काम करू शकतो बाळा. ना भीक मागायची. हा, अहो बाबा, पण एकदा या ना आमच्याकडे, बघा तर काय मजा येते ती. अहो बाबा, पुश्ते गुजरी बाप जादो के बिजनेस करने में कभी बेटे का बिजनेस भी करके देखिए. ए बाळा, हा बाळा, नाही हे भीक नाही मागायची. हा बाळा, बाबा अजून सक्षम आहे. आत्ताच्या आत्ता जाऊन कपडे बदलायचे. बसलात की नाही बाबा? आम्ही भिकारी नाही आहोत. म्हणजे तुम्हाला वाटत असलं आम्ही भिकारी होतो, आम्ही भिकारी नाही आहोत. ओळखा बघू आम्ही कोण आहोत. अरे हे कपडे घातले त्यावरून भिकारीच वाटतंय. आम्ही भिकारी नाही आहोत. मग आम्ही गुप्तहेर आहोत. कोणा? गुप्तहेर. गुप्तहेर? ओ काका, ओंक्याने नवीन एजन्सी सुरू केली आहे, डिएक्टिवेट. डिएक्टिवेट नाही काका, मग डिफेक्टिव्ह एजन्सी.
अरे काय चालू केलं ते साधं ह्यांना बोलता येत नाही. डिटेक्टिव्ह त्यांना शब्द माहिती नाही, ह्यांना घेऊन तू काय सुरू केलंस हे? नाही बाबा, ते मुद्दामून तसं करतायत. काय? मी त्यांना ट्रेनिंग दिले ना, ओळखू नये म्हणून ते असं बोलतायत. आता भिकारी इंग्लिश बोलू शकतात का? नाही ना, म्हणून ते मुद्दाम फंबल करतायत. तसे ते प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत. ही दोघं प्रगल्भ. ये इकडे. बाकी सगळं बाजूला ठेवूया सध्या. तू इकडे. हे बघा काका, चर्चेने विषय सोडवता येईल. बोट सोडा, ते बोट महत्वाचं आहे. या बोटाने काय करतोस? ह्या बोटाने मी श्रीखंड चाटतो. इकडे इकडे इकडे. इकडे जाने अरे ना इकडे. हे कोण आहे? प्रगल्भ बुद्धिमत्तेचे. सगळं मरू दे, तू फक्त प्रगल्भ हा शब्द बोलून दाखव. प्रबगल. प्रबगल. बघलं तू? तू इकडे. तू इकडे रे. बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. ऐकलं? ऐकलं? निघा तुम्ही बाहेर, निघा. काय कामाचे नाहीत, निघा. जाने हम. मी जी कामगिरी सांगितली ना, चोख बजवायची, कळलं ना? ये बा इकडे. ऐक माझं. काय? ऐक शांतपणे ऐक बाळा, मी समजवतो. बाबा आहे ना, तुला समजवणार बाबा. हे बघ बाळा, गुप्तहेर बनणं म्हणजे खायचं काम नाही आहे. तीक्ष्ण नजर लागते, चाणाक्ष बुद्धी लागते, चौकस नजर सगळीकडे ठेवावी लागते, गुप्तता पाळावी लागते. तुला 1/2 किलो खरवस आणायला सांगितलं की तू 1.5 लिटर दूध घरी घेऊन येतोस. तुम्हाला कोण कुत्र केस देणार आहे? हा, कोण देणार केस तुला? बाबा, तो नाक्यावरचा वडापाव आलाय ना. कोण? तो बुधीर वडापाव. बुधीर नाही रे, बुधीर नाही, सुधीर नाव आहे त्याचं. सुधीर. जगातला कुठला वडापावाला स्वतःच्या वडापावचं नाव बुधीर वडापाव ठेवेल का? शहाणपणा शिकू नका मला. माझा शहाणपण नको करू. ओंक्या. बाबा, ओ बाबा, आमच्या बिझनेसची स्ट्रॅटेजी आहे ती. काय? सिक्रेसी हा आमचा महत्वाचा गुण आहे. आम्ही आमच्या क्लायंटचं नाव असं उघड्यावर सोडत नाही. अर म्हणून तू सुधीरचं बुधीर केलंस आणि पत्त्या सकट सांगतोस तो नाक्यावरचा बुधीर वडापावाला. सॉरी. थँक्यू बाबा, मी करेक्शन करतो. तो 5व्या मजल्यावरचा वडापाव आलाय ना. हे काय? ऍड्रेस बदलला. बोल ना, बोल ना. तुमच्या का मार खातोस? बोल ना, बोल. हा, त्याचं काय? तो मला त्या दिवशी भेटला. हा. आणि तो मला म्हणाला की ओंक्या, मी ना पावाची लादी घ्यायला खाली वाकलो की कोणीतरी येऊन चुरा पळवून नेत रे. तेव्हाच मला कळलं, आपण गुप्तहेर एजन्सी काढू शकतो. गरज आहे, गुप्तहेरांची समाजाला गरज आहे. आता आम्ही त्याच चुरा चोराच्या मागावर आहोत. मी आणि माझी टीम, आम्ही सगळे वेगवेगळे कॅरेक्टर पकडून त्या चुरा चोराला शोधायला जातोय. चुरा चोराला पकडण्यासाठी तुला गुप्तहेर एजन्सी खोलावीशी वाटली? ही तुझी अक्कल भिकाऱ्या. आणि कोण तुझे कॅरेक्टर? हा, गौऱ्या आणि बने, हे दोघं, हे तुझे एजंट? बाबा, फक्त गौऱ्या आणि बने नाही, मग आमच्या एजन्सीचा एक बॅकबोन पण आहे. कणा कणा. कोण? लुईस. कोण लुईस? बघायचं आहे? लुईस, कम आउट. ओंक्या, वाटते ना मी मोबाईल रिचार्ज करणार आहे. परफेक्ट परफेक्ट लुईस, परफेक्ट वाटते ना? परफेक्ट. मी लाईनी पण पाठ केल्यात. ऐको ऐको. तनिक मोबाईल रिचार्ज लायलाय बा. अरे रास्ते कम सस्ते में लायलाय बा. अरे થઈ ગયો છું તમે. અરે બા. कमाल कमाल कमाल. प्रोत्साहन दे ना. सॉरी बाबा, माझ्या पटकन लक्षात नाही आलं नाही.
पण बाबा हा मी काय कॅरेक्टर पकडलंय. मस्त केलंय ना. शाबास लुईस शाबास. येतंय ना मला. येस येस बरोबर जमतंय. बाबा मीट माय कुलीग अगे लुईस. तुला आधी आज कापणार आहे. आज तुला कापतो. अक्कल तुला तू का त्याच्या नादी लागतेस. हे काय केलंयस. हे काय घातलंयस. हे तुमचेच कपडे आहेत. आपल्या लग्नाच्या वेळेचे मी काढून. थोबडं गबात. अगं त्याला वेळ लागले तू का वेड्यासारखी वागतेस. तुम्ही वेड्यासारखं वागताय. कधीतरी माझ्या मुलाला पाठिंबा द्या ना थोडासा. एक आई म्हणून मी माझं कर्तव्य निभावते. मी माझ्या लेकराला पाठिंबा देणार आहे. हे काय एकदा बघितलंस आरशात. हा कुठलं नाव आहे. लुईस काय लुईस. बाबा आम्ही आमच्या गँग मधल्या माणसांची अशीच नावं ठेवतो. काय तुम्ही पण आमच्या गँग मध्ये सामील व्हा ना. म्हणजे आम्ही पण तुमचं नाव मुच्चड निच्चड असं काहीतरी. बापाला निश्चड बोलतो. ओपन आयनर. सॉरी आय ओपनर. इकडे या. एक बातमी आहे. काय खताळ काकू बरोबर 10 वाजता कपडे सुकवायला येते. ओके. आणि सावर्डेकर वहिनी गाईचं दूध पितात. म्हशीचं पीत नाही. ओके. आय इकडे ओपनर इकडे. हे काय चाललंय. हे कसली माहिती आहे. काय नाही आता बिझनेस सुरू झाला मग काहीतरी सुरू करायला पाहिजे ना म्हणून. तुम्ही थांबा 1 मिनिट थांबा. हा त्या सावंताचं काय. येस सावंत रोज सकाळी 7 वाजता बँकेत जातात आणि संध्याकाळी 6 वाजता परत येतात. म्हणजे सावंत कामातून गेला. म्हणजे तो इतका वेळ तिथं जाऊन काय करतो हे आपल्याला शोधायचं. बँकेत कामाला येतो म्हणून तो सकाळी 7ला जातो आणि संध्याकाळी 6ला येतो. बँकेत कामाला येतो. एवढी साधी अक्कल आहे तुम्हाला. लेकराला मारून. एक्सक्यूज मी पोलीस इथे डिटेक्टिव्ह एजन्सी कोणी उघडलेली आहे. हा डिटेक्टिव्ह जाहिरात दिली आहे पेपर मध्ये. डिटेक्टिव्ह एजन्सी कोणी उघडली आहे. साहेब ते त्याने उघडली. हेच आहेत ते. तुम्ही उघडली आहे का. नाही लायसन कुठे आहे त्याचे. अरे लायसन कुठे ऐकू येत नाही का रे तुला. एक मिनिट मी देतो साहेब. लायसन देतो मी लायसन. एकच मिनिट लायसन देतो. साइन कॉस थीटा. साइन कॉस थीटा. लसावी मसावी. बाकोबा बाबा बाबा को बाबा को बाबा. उनक्या लायसन्स कुठे आहे. ते साहेब आलेत. लायसन्स कुठे आहे. बाबा डिटेक्टिव्ह एजन्सीला लायसन लागतं. माहिती नव्हतं आम्हाला. बाळा सगळं लागतं. लायसन्स गव्हर्नमेंटची परमिशन सगळं लागतं. नाही आमच्याकडे. ह्याच्या आई बाबा बाबा मारू मी घाबरू. पोलीस काका आलू माझ्या काळजात धसधस झालो. तू काळजी करू नको. मी बोलते. ऐका ना. पोलीस आले. ऐका ना. तुम्ही कळतंय पोलीस आले. काय झाले माझ्या लेकराकडनं चूक. तुम्ही घ्या ना आता सांभाळून. अगं पोलीस आले आहेत. पाया पडते मी तुमच्या. त्यांना सांभाळून घ्या ना हे लेकरा. महागात साहेब थोडी चूक झाली आहे. चूक झाली. असे खोटे नाटे धंदे करताना काही वाटत नाही तुम्हाला. नाही साहेब ऐका ना. चल तू लॉकअप मध्ये चल रे. त्यांना असं पकडू नका. एक मिनिट. आई सावर स्वतःला. हे कोण आहे भयानभूत आहे. मी यांचा बायको. यांची बायको. लुईस आहे तो. लुईस. आई आहे माझी. ही आई आहे. आई सावर स्वतःला. आई काळजी करू नको. नाही बाबा तुम्ही जा. हे बघा आपण चूक केली तर त्याची शिक्षा भोगण्यात कसली आली लाज. अरे माझी कुठली चूक. हे बघा डिटेक्टिव्ह व्हायचं म्हणजे अशा खस्ता खावाच लागतात. अरे मला नाही मारू नका. साहेब ऐका मी तुम्हाला सांगतो. एजन्सी मी नाही खोलली आहे. ती याने खोलली आहे. याची एजन्सी आहे. एक मिनिट काय कुठे गेलं. हा या इथे. हा हे प्रसाद. हे नाव तुमचे आहे. अरे भिकार आहे. माझ्या नावाने खोललीस एजन्सी तू. हा मोबाईल नंबर. माझाच नंबर आहे. हा मग तुमच्या नावावरती. चल रे. ऐका ना. चल रे. साहेब एक मिनिट. याची शिक्षा काय. 2 महिने जेल. आणि जर मी हाफ मर्डर केली तर त्याची शिक्षा काय. त्याची जास्त शिक्षा आहे. मग मला हाफ मर्डरची शिक्षा द्या. अरे काय बोलता. मला आता माझ्या लेखाचा हाफ मर्डर करायचा.